जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई भरती 2022-23 विद्यार्थी मित्रांनो, काल आपले लेखीचे मार्क आलेले आहे आणि विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की सर कास्टनुसार कट ऑफ अंदाजित काढा म्हणून. आणि आपण सर्व मार्क बघून जवळपास आपला जो कट ऑफ आहे आपण जो सांगणार आहे तो 99% खरा ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक मार्क प्लस जाऊ शकतो किंवा एक मार्क कमी जाऊ शकतो. जास्तीत जास्त हा प्लसच जाईल कोणत्या कोणत्या कास्टला, आणि काही कास्टला आपण जो सांगेल तोच लागेल. फक्त वय हे फॅक्टर ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जे आपण सांगणार आहोत त्या मार्कवर. म्हणजे उदाहरणार्थ एका विद्यार्थ्याला 130 मार्क आहे, तर काही विद्यार्थी एजनुसार वेटिंगवर पडतील आणि काही विद्यार्थी सिलेक्ट होतील. तर बघूया आपण कट ऑफ कास्टनुसार सर्वच. तर बघा, पोलीस शिपाई या पदासाठी आपण बघतोय मुंबई शहर. तर पहा, ओपन सर्वसाधारण 133 मार्कवर कट ऑफ जाणार आहे आणि महिलांचा ओपनमध्ये 127 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर पुढील कास्ट आहे एस सी सर्वसाधारण 127 मार्कवर कट ऑफ जाणार आहे आणि महिलांचा 118 मार्कवर अंदाजित कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मार्कनुसार. त्यानंतर बघा, SC BC सर्वसाधारण 131 मार्कवर कट ऑफ जाणार आहे आणि महिलांचा 124 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर OBC सर्वसाधारण 130 मार्कवर कट ऑफ जाणार आहे आणि महिलांचा 122 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर बघा, NTB सर्वसाधारण 130 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, महिलांचा 122 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर NTC सर्वसाधारण 132 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, महिलांचा 123 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर बघा, NTD सर्वसाधारण 132 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, महिलांचा 124 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर VJA सर्वसाधारण 132 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, महिलांचा 124 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर बघा, SBC सर्वसाधारण 126 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, महिलांचा 118 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर EWS सर्वसाधारण 123 मार्कवर कट ऑफ जाणार आहे आणि महिलांचा 114 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर ST सर्वसाधारण 126 मार्कवर कट ऑफ जाणार आहे, महिलांचा 119 मार्कवर कट ऑफ जाणार आहे. तर अशा प्रकारे मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी आपण जवळपास तंतोतंत कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण तरी पण हा एक अंदाजच समजायचा आहे आपल्याला, कारण की अजूनपर्यंत ऑफिशियल कट ऑफ ऑफिशियल मेरिट लिस्ट जाहीर झालेली नाही आहे. तरी पण हा 99% खरा ठरू शकतो, कारण की आपण एकदम तंतोतंत मार्क घेतलेल्या विद्यार्थ्याचे कोणताही इथे आपण विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त केलेली नाही आहे. जेवढ्या जागा आहे त्यानुसारच तंतोतंत आकडे घेतलेले आहे, त्यानुसार हा 99% खरा ठरेल. त्याचं कारण म्हणजे दुसरं की NCCचे मार्क यामध्ये ॲड होईल. जर एका कास्टमध्ये जर उदाहरणार्थ आपण 4 ते 5 विद्यार्थी NCC घेतले तर जवळपास हा कट ऑफ इतकाच लागू शकतो. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.